जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आता निघालो संभाजीनगरहून. शेषराव यासोबत एक चहा घेऊन निरोप घेतला त्याचा आणि पुढं सिल्लोडमध्ये थोडा रेस्ट केला. थांबल्यानंतर मला गाडी एकदम वेगळी भासू राहिली होती, त्यामुळे गाडीचा बी एक फोटो काढला मस्त. अजिंठा लेणी येथे थोडं थांबलो. अजिंठा लेणीचं दुरून असं डोंगराचे व्ह्यूज कॅप्चर केले आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मूर्ती पाहिली. जामनेर नगरी चौक पाहिला. नंतर पुढे निघालो. पुढे एका जागेवर ताजे केळीचे चिप्स भेटत होते, ते विकत घेतले, मस्त होते. त्यानंतर दुपारचा वेळ झाला, थोडी भूक लागली तर एका धाब्यावर मस्त जेवण केलं बाजीवर बसून. थोडं पुढे गेल्याच्या नंतर माझ्या गावाचं नावकरी एक गाव रुई हे दिसलं, याची पाटी दिसली, त्यामुळे थोडं थांबलं, तिथे एक फोटो घेतला. जळगावमधून पुढे निघाल्याच्या नंतर मुक्ताईनगर येथे मुक्ताई समाधी स्थळ मध्ये जाऊन दर्शन घेतलं, मस्त दर्शन झाले. पुढे जळगावमध्ये फेमस असलेले केळीचे बगीचे पाहिले. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे सूर्यास्त आणि केळीचे बगीचे हे अत्यंत सुंदर असे दृश्य तयार झालं. पुढे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आलो. पहिली वेळेस आयुष्यात मी बॉर्डर पास करत आहे. बॉर्डर पास केल्याच्या नंतर मी पोहोचलो बुरहानपूर येथे. बुरहानपूर हे औरंगजेबचे शासन असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी लुटले होते, त्यामुळे प्रसिद्ध आहे. बुरहानपूरमध्ये माझा पहिला मुक्काम राहील. बुरहानपूरमध्ये गुरुद्वारा बडी संगत या नावाचा एक गुरुद्वारा आहे. एकदम सेफ आणि एकदम भारी वातावरण होतं तिथं. आणि तिथं मला रूम फक्त 200 रुपयात भेटली. फक्त त्यांनी ओरिजिनल ID कार्ड वगैरे मागितलं होतं, बाकी चांगली व्यवस्था होती तिथं.